दिल्ली विधानसभा निवडणूक मध्ये रंगत आलेली आहे आणि महाराष्ट्रातर्फे ज्या दोन नेत्यावर जबाबदारी सोपवण्यात आलेली आहेत ते मुरलीधर मोहोळ आणि कराड साहेब पण आपल्या सोबत आहेत. देवेंद्र फडणवीस पण आज इथे येत आहेत. काय सगळे मराठी लोक इथे एकत्र जमतायत. यापूर्वी असं चित्र कधी दिसलं नव्हतं. मराठी माणूस हा शेवटी एक असतो. याचंच उदाहरण आपल्याला इथं पाहायला मिळेल, चित्र पाहायला मिळतं की शेवटी मराठी माणसं आम्ही महाराष्ट्रामध्ये कुठल्याही जिल्ह्यात नाही, कुठल्याही भाषेत नाही, कुठल्याही तिथल्या परंपरेत नाही. शेवटी मराठी माणूस हा एकत्र असतो, एक असतो. ते आपण सगळे पाहू शकतो. आणि आता निवडणुका आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून पाहिलं तर महाराष्ट्रातल्या मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी राहिला आहेत आमची मराठी माणसं. आणि या मराठी माणसांना या निमित्तानं देवेंद्रजी आज आमच्या राज्याचे मुख्यमंत्री ते भेटायला येत आहेत. आणि आपले नेहमीच काही ना काहीतरी निमित्तानं ही माणसं आपली मराठी माणसं नेहमी एकत्र येत असतात. अनेक सांस्कृतिक उत्सव केले जातात. या ठिकाणी सांस्कृतिक परंपरा राज्यातल्या त्या जपल्या जातात. त्यामुळे नेहमीच एकत्र येतात. आज निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही सगळे एकत्र येतोय. देवेंद्रजी मुख्यमंत्री झाल्यानंतर इथल्या मराठी बांधवांच्या वतीनं आज त्यांचा सन्मान करण्यात येतोय. आणि त्यासाठी सगळे एकत्र आले. मला असं वाटतं की चांगलं चित्र की सगळी मराठी माणसं आम्ही एकत्र येतोय. अच्छा, दोन छत्र इथे दिसत आहेत. कराड साहेब तर प्रत्येक सोसायटीमध्ये जाऊन तिथे प्रचार करताना मला दिसलेले आहेत. प्रत्येक घरामध्ये गेले आहेत. तिथे उमेदवाराशी चर्चा केलेली आहे. या दिवसामध्ये काय अनुभव आला मराठी मतदार म्हणून? मराठी मतदार या दिल्ली शहरामध्ये जवळजवळ 3 लाखाच्या आसपास आहे. आणि ह्या मराठी मतदारांना एकत्र करण्यासाठी भारतीय जनता पार्टी संघटनेच्या वतीनं आम्हाला जबाबदारी दिली होती. आणि त्या निमित्तानं आमचे यशस्वी मुख्यमंत्री, लाडके मुख्यमंत्री मराठी माणसांना भेटावे म्हणून त्यांचा सत्कार आणि त्यातून स्वार्थ असा की भाजपला मतदान द्या असा डबल कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे. आणि या निमित्तानं आम्ही जवळजवळ 22 ते 24 विधानसभेमध्ये गेलो. जिथं मराठी माणूस तिथं बैठका घेतल्या आणि सर्वांनाच कव्हर करण्याचा प्रयत्न केला. आज मोठ्या संख्येनं मराठी बांधव इथं दिल्लीमध्ये जमलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं स्वागत करतील आणि त्यांचं मार्गदर्शन ऐकणार आहेत. अण्णा, काय समस्या दिसल्या दिल्लीमध्ये? जे परिवर्तन मध्य प्रदेशमध्ये झालं, महाराष्ट्रामध्ये झालं, ते परिवर्तन दिल्लीमध्ये होऊ शकेल का? भाजपला 3 टर्म इथं हार पत्करावे लागलेत. यावेळेस काय होणार? नाही, मला असं वाटतं की यावेळेस ज्या पद्धतीनं आम्ही सगळे आता फिरतोय आम्हाला दिसतंय की खरं तर लोकांना हे समजून चुकलंय की खरं तर फसवलं गेलंय, खोटी आश्वासनं दिली गेलीत, जे बोललं ते पाळलं नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं की सत्य काय हे बाहेर आलेलं आहे. आणि एका बाजूला आपण पाहतोय दिल्लीची काय अवस्था झाली आहे आणि दुसऱ्या बाजूला मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशात अनेक राज्यांमध्ये जी प्रगती होती आहे. देशामध्ये आज आपण पाहिलं की मोदीजींच्या नेतृत्वात हरियाणा जिंकलं, महाराष्ट्र जिंकलं आणि आता दिल्ली जिंकणार. म्हणून मला कुठेही त्यांच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही. का तर लोकांचाही प्रतिसाद तसा आहे. जे झाले ते कदाचित मला असं वाटतं याच वेळेला जनता दुरुस्त करतील. आणि हरियाणा आणि महाराष्ट्रानंतर आता दिल्लीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्ष निश्चितपणे हॅट्रिक करेल विजयाची. काय समस्या आणखीन दिसत आहेत? एज्युकेशन बद्दल, बाकीच्या महिला सुरक्षेबद्दल? मागच्या काही टर्मपासून केजरीवालचं सरकार आहे आणि ज्या तऱ्हेनं खोट्या घोषणा देऊन त्यांनी सरकार आणलं होतं, विशेषतः मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही, स्वतः भ्रष्टाचारी निघाले, त्यांच्यावर केस झाली, त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले. मी गाडी वापरणार नाही, आलिशान गाडी वापरतात, मी सरकारी बंगला वापरणार नाही, जवळजवळ करोडो रुपयाचा बंगला वापरतात, असे खोटे आश्वासन देऊन त्यांनी सत्ता कमवली होती. आणि विशेषतः म्हणजे प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात ज्या केंद्र सरकारच्या स्कीम्स आहेत, आयुष्यमान भारत असतील, 70 वर्षावरील लोकांना आरोग्याचं कार्ड असेल, ह्या कुठल्याही प्रकारच्या योजना या दिल्लीमध्ये नाही आहेत. एकंदरीत आप सरकार ही आपदा आहे, जनतेवर आलेलं संकट आहे. आणि संकट निवारण्यासाठी सर्व मराठी बांधव असतील, सर्व मतदारांनी एकत्र होऊन भारतीय जनता पार्टीचं आणि NDAचं सरकार आणण्याची गरज आहे असं मला वाटतं. अण्णा, सीमोल्लंघन 100% सीमोल्लंघन होईल आणि मी तुम्हाला सांगितलं की विजयाची हॅट्रिक होईल. बिलकुल विजयची हॅट्रिक होईल असा विश्वास सुद्धा दर्शवलेला आहे. रामराज शिंदे, NDTV, दिल्ली.